जर 5 वर्षापूर्वी तुम्ही केरळमध्ये जात असाल तर तुम्हाला मलरिकल किंवा कोट्टायाम ही नावंसुद्धा माहिती नसतील किंवा तुम्हाला कानावरसुद्धा पडली नसतील. परंतु गेल्या 3-4 वर्षात हे पर्यटन इतकं वाढलं आहे, ज्यामध्ये तुम्ही वॉटर लिली या तलावाचा किंवा या लेकचा इतका उल्लेख, इतके रील्स पाहिले असतील, ज्यामुळे या ठिकाणाला एक वेगळंच डिमांड आलं आहे. ज्यावेळी आम्ही इथे गेलो तेव्हा त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की इकडे जास्त प्रमाणात कधीच इतकी पर्यटक नसायचे, मात्र आता आम्हाला इथल्या पर्यटनाला सिरियसली घ्यावं लागतं आहे, इतकी इथे प्रचंड संख्या वाढू लागली आहे. मल्लरिकल हे नाव ऐकून तुम्हाला कळलंच असेल की आपण केरळात आहे. केरळमध्ये आपण कोट्टायामला ज्यावेळी जातो तेव्हा आपण वॉटर लिलीज प्रचंड प्रमाणात पाहू शकतो. वॉटर लिलीज एक वेगळं अट्रॅक्शन आहे, कारण याचा रंग इतका व्हायब्रंट असतो, म्हणजे एक कमळाच्या प्रजातीतलंच एक फूल म्हणू शकतो आपण, जे वॉटर लिली म्हणून प्रसिद्ध आहे. केरळच्या ट्रिपमध्ये आम्ही सगळ्यात शेवटी कोट्टायामला जायचं ठरवलं, कारण पूर्ण आयटिनरी आपण ज्या ज्या दिवशी जे ठरवलं होतं ते अकॉर्डिंगली होत होतं. कोट्टायामसाठी आम्ही एक स्पेशल दिवस ठेवला होता की एखादी गोष्ट मिस झाली किंवा एखाद्या ठिकाणावर खूपच मजा यायला लागली तर आम्ही तो दिवस एक्सटेंड करू शकतो. सो कोट्टायामला आम्ही गेल्यावर आम्हाला तिथे समोर जे दिसलं आहे, म्हणजे कोट्टायामच्या आधी आपल्याला पुरामध्ये राहणारी लोकं दिसली आहेत, म्हणजे पूर आलेला आहे गावाला आणि त्या ठिकाणी लोक राहत आहेत. ऑफकोर्स त्यांना दुसरा ऑप्शन नाही आहे, परंतु ते इतके म्हणजे आनंदाने राहत आहेत की वाटतही नाही आहे की इथे पूर आला आहे आणि लोक अडचणीत आहे. म्हणजे त्यांना ते इतकं सवयीचं आणि इतकं नेहमीचं झालं आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी कसं पोहोचायचं आहे, तुम्हाला तिथे गेल्यानंतर पार्किंग आहे की नाही आणि त्याचे किती चार्जेस असणार आहे, त्याचबरोबर बोटीने जायचं आहे तर तिथले चार्जेस किती आहेत आणि इथे खरंच या वॉटर लिलीज फुललेल्या असणार आहेत की नाही आणि सगळ्यात बेस्ट टाईम इथे व्हिजिट करण्याचा कोणता असणार आहे. गुगल मॅपच्या साहाय्याने तुम्ही सहज कोट्टायामच्या म्हणजे जिथून बोटिंग स्टार्ट होते तिथपर्यंत पोहोचता. गुगल मॅपवर द पिंक लगून म्हणून जे लोकेशन आहे ते एक्झॅक्ट लोकेशन असल्यामुळे आम्ही ते फॉलो करत त्या ठिकाणी पोहोचलो. अखेर आम्ही रस्ता विचारत गुगल मॅपच्या साहाय्याने या बोटिंगच्या कडेपर्यंत पोहोचलो. मात्र इथे पार्किंगची सुविधा नसल्यामुळे गावकरी त्यांच्या घराबाहेरच पार्क करण्यासाठी सांगतात. सो इथे तुम्हाला 30 रुपये द्यावे लागतात. पर हेड 1 hour 30 minutes. 30 minutes क्या how much? प्राइस? कितना प्राइस मनी? One person 100 rupees. 100 रुपये एक माणूस. एक इसमें कितना बैठता है? एक बोट में हाउ मच पर्सन? What would I do? 8 members. 6 6 member. 6 members one boat. Boat. हाँ 30 minute 30 minutes. 30 ಎಲ್ಲ 45 ಆಯ್ಕೋಟ. एक मिनिट चल. जसं तुम्ही आत्ता ऐकलं, आम्ही 6 जण आलो आहे. सो आम्हाला त्यांनी 600 रुपये सांगितले होते, मात्र आम्ही त्यांना 500 रुपयात कन्व्हिन्स केलं की आपण 500 रुपये एका बोटीसाठी देऊया आणि आम्हाला हा राऊंड कंप्लीट करा. हा 30 मिनिटाचा हा राऊंड असणार होता. सो अशा प्रकारे ही जर्नी आमची स्टार्ट झाली होती. सुरुवातीला खूप जास्त आम्ही एक्सायटेड होतो. चौबाजूला पाणी होतं. फक्त थोडी डिसअपॉइंटमेंट होती की वॉटर लिलीज ह्या ब्लूम झालेल्या पाहिजे होत्या, या फुललेल्या पाहिजे होत्या, तर एक वेगळाच नजारा आम्हाला पाहायला मिळाला असता. वॉटर लिलीजला भेट देण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ असते ती सकाळची, कारण सकाळी 5 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत या वॉटर लिलीज फुललेल्या असतात. त्यानंतर हळूहळू ऊन जसं वाढत जातं तसतसं या बंद व्हायला लागतात. मात्र आमची सगळ्यात मोठी चूक हीच झाली की आम्ही सनसेटच्या वेळी गेलो. आम्हाला वाटलं सनराईज मिस झाला आहे, सो आपण सूर्यास्ताला जाऊया जेणेकरून आपल्याला तो व्ह्यू पाहायला मिळेल. मात्र तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इथे वॉटर लिलीज या सकाळी पाहण्याची खरी मजा असते. वॉटर लिलीज पाहायच्या आहेत तर याचा बेस्ट सीझन असतो जुलैपासून सप्टेंबरपर्यंत.
या ट्रिपमध्ये या ठिकाणी येण्यासाठी आमच्या 2 मोठ्या चुका झाल्यात. त्या म्हणजे आम्ही ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी आलो आणि सेकंड गोष्ट की आम्ही सूर्यास्ताच्या वेळी इथे आलो. सो तुम्ही इथे येत असाल तर लक्षात ठेवा की ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या मध्ये कधीही येऊ शकतात. बट नेव्हरदलेस आम्हाला जे पाहायला मिळालं तेही काही कमी नव्हतं. सूर्यास्त होतोय आणि आमच्यासमोर वॉटर लिलीज आहे. आम्ही त्या ब्लूम करण्याचा ट्राय करत होतो. ऑफकोर्स आपल्याला जे पाहिजे असतं ते त्या पद्धतीने नाही मिळालं तर आपण ते तसं क्रिएट करायला जातो आणि तेच आम्ही करत होतो. मात्र आम्ही ग्रुपने आल्यामुळे खूप जास्त एन्जॉय केलं. नावाडी होती, त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला आणि एक वेगळाच माहोल, एक वेगळं कॉन्व्हर्सेशन रेडी होत होतं जे की खूप जास्त आठवणी तयार करत होतं. असा हा आमचा कोट्टायमचा मलरिकल या ठिकाणाचा हा वॉटर लिलीजचा एक्सपिरियन्स खूप जास्त आनंददायक होता. आणि ऑफकोर्स ही खंत मनात राहणार आहे की आम्हाला तो जसा पाहिजे तसा पाहायला नाही मिळाला आहे. की आम्ही पुन्हा येणार आहे. सो तुम्ही लक्षात ठेवा, आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. आणि स्टे ट्यून फॉर मोर सच अपडेट्स अँड थँक यू फॉर वॉचिंग.